कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत, भोगीची भाजी, ज्याला खेंगट पण म्हटलं जातं. आतापर्यंत आपण कमी साहित्यामधून होणारे पदार्थ पाहिलेले आहेत, पण हा पदार्थ असा आहे की यामध्ये भरपूर भाज्या वापरूनच हा तयार केला जातो. हिवाळ्या ऋतूमध्ये येणारे या सर्व भाज्या असतात. आजकाल वर्षभर या सर्व भाज्या मिळतात, पण हिवाळ्या ऋतूमध्ये एक विशिष्ट चव असते या भाज्यांना. त्यामुळेच या भाज्यांचा नैवेद्य असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी. इथे मी वापरलेले आहे पावटा. या अशा प्रकारच्या शेंगा असतात आणि त्या सोलून आपल्याला या बिया वापरायच्या असतात. त्या मी घेतलेल्या आहेत अर्धी वाटी. त्याचबरोबर ओला हिरवा वाटाणा अर्धी वाटी. भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता. ओला हरभरा आहे अर्धी वाटी. 3 मीडियम साईजची वांगी, चाकवताची भाजी, घेवडा आहे 1 वाटी. या अशा प्रकारच्या शेंगा असतात. त्याचबरोबर एक मीडियम साईजचं गाजर आहे, छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं. 8 ते 10 छोटी बोरे, छोटी अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे, 2 चमचे कारळे, 2 चमचे काळे तीळ. त्याचबरोबर इकडे माझ्याकडे ज्वारीचं कणीस आहे, ज्याला हुरडाई म्हटलं जातं. आजकाल हुरडा पार्टीमुळे सर्वांना माहीत आहे, हे संक्रांतीच्या दिवसामध्ये बाजारात विकत मिळतं. त्याचबरोबर काही मसाले, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद आणि आलं लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण. शिवाय जिरे, मोहरी आणि तेल आणि कढीपत्ता लागेल फोडणीसाठी. सुरुवातीला आपल्याला या भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायचे अर्ध्या कच्च्या. यामध्ये मी पावटा, घेवडा, वाटाणा, गाजर आणि शेंगदाणे घालते. इकडे मी हरभरा आणि वांग घालत नाही आहे, कारण हरभरा माझा कोवळा आहे आणि वांग पटकन शिजतं, त्यामुळे दोन्ही मी घालत नाही आहे. तर थोडं पाणी घालून आपल्याला शिजत ठेवायचे. आता कारळ आणि काळं तीळ आपल्याला भाजून भरड करून घ्यायचे. वांगी आणि चाकवताची भाजी चिरून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला हे कणीस भाजून घ्यायचे. त्यासाठी इथं मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे छोटी, आणि त्याच्यावर आता हे असं डायरेक्ट भाजून घ्यायचे. तुम्हाला जर असं नसेल भाजायचं तर तुम्ही याचे दाणे काढून तव्यामध्येही भाजू शकता. पण अशा प्रकारे भाजल्यामुळे एक छान अशी चुलीवरची भाजीची जशी चव असते तशी चव येते या भाजीला. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. संक्रांतीच्या दिवसामध्ये हा हुरडा बाजारामध्ये विकत मिळतो. आता भाजून तयार आहे. आता आपण याचे दाणे काढून घेऊयात. अशा प्रकारे सोलून याचे चोळून थोडेसे दाणे काढायचे आहेत. चोळताना हात थोडासा काळा होईल, पण काही हरकत नाही, धुतल्यानंतर तो लगेच स्वच्छही होऊ शकतो. यामधून आता हे बोंडे, थोड्याशा बारीक काट्या वगैरे काय असतील त्या पाकडून काढून मिक्सरला भरडून घ्यायचे. आता इथं आपली पूर्वतयारी झालेली आहे. भाज्याही आता अर्ध्या शिजून तयार आहेत. आता आपण फोडणी घालूया भाजीला. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन जिऱ्या मोहरीची फोडणी घालायची आपल्याला याच्यामध्ये. आता हे वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि यामध्ये वांगी आणि हरभरा घालून तोही व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये, म्हणजे ते पटकन शिजून निघतील सर्व भाज्यामध्ये. वांगी आणि हरभरा परतून झाल्यानंतर आपल्याला या अर्ध्या शिजवून घेतलेल्या भाज्याही घालायचे. त्याही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर मी 1 टेबलस्पून घातलेले आहे. कांदा लसूणमुळे एक छान चव येते आणि लाल मिरची पावडरमुळे एक छान असा रंग येतो भाजीला. आता हळद आणि गरम मसाला घालून व्यवस्थित
मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. ते व्यवस्थित हलवायचे. तर बोरं आणि चाकवताची भाजी घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचे. या छोट्या बोरामुळे एक आंबट गोड अशी चव येते. त्यामुळे याच्यामध्ये गूळ वगैरे घातला नाही तरी खूप छान अशी चव लागते भाजीला. आता याच्यामध्ये मी भाज्या शिजवून घेतलेलं जे पाणी होतं ते पाणी घातलेलं आहे. आणि त्यावरून दुसरं पाणी आपलं रेग्युलरचं पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला कारळ्याची पूड, तिळाची पूड आणि भरडलेला हुरडा घालून घ्यायचे. काळे तीळ इतर वेळी खात नाहीत, पण संक्रांतीच्या वेळी ते खाल्लं तरी चालतं. त्यामुळे तुम्हाला जर नसेल वापरायचं तरी तुम्ही पांढरे तीळ वापरू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून आपल्याला मंद आचेवर याला एक 10 मिनिटं शिजू द्यायचे. 10 मिनिटानंतर आपण पाहूयात आपली भोगीची भाजी आता तयार आहे. तुम्ही इथं पाहू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे या भाजीला. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. यापुढे मी पुढची रेसिपी टाकणार आहे आपल्या पुरणपोळीच्या पुरणाची. बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरण पातळ होतं, जमत नाही. तर ते कशा पद्धतीनं केलं तर व्यवस्थित बनलं जाईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही त्यासाठी अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ती लगेच पाहू शकाल. चला तर मग आस्वाद घेऊया या भोगीच्या भाजीचा आणि आनंद लुटूया येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाचा. तोपर्यंत भेटू पुन्हा एका नव्या रेसिपीसह. बाय बाय.